फटकलं आहे ते सौरभ शेलार. गोलंदाजी मार्फत साहिल शिंदे. पहिला चेंडू साहिल शिंदे याचा सुरेख चेंडू देखना चेंडू बॅक साईडला मारण्याचा प्रयत्न नक्कीच केला गेला होता, पण फलंदाजाला कनेक्ट करता आला नाही. चेंडू झाला डॉट. अशा प्रकारे डॉट चेंडूची समाप्ती होत असताना आजच्या दिवसाचा विचार केला तर शेवटचा सामना 11वा सामना इथे खेळला जात असताना सुरेख फटकेबाजी आता आपल्याला पाहायला भेटली पाहिजे. की शेवटचा सामन्यामध्ये जर विचार केला तर दुसरा चेंडू प्रगतीपथावर असताना 2 चेंडूच्या समाप्तीनंतर कुठेतरी श्री गणेश होत असताना 2 या धावसंख्येवर बघता बघता 2 धावसंख्या स्क्रीन बोर्डला लागली गेलेली आहे. जर आजच्या दिवसाचा विचार केला तर कुठेतरी श्री कुलस्वामी बहा संघ एक सामना विजयी झाले होते आणि दुसरा सामना खेळत असताना कशा प्रकारे कामगिरी करतात बघितले जाईल. आणि पारिजात संघ हाही एक सामना विजयी झाला. म्हणजेच दोन्ही संघ एक सामना विजय होऊन दुसरा सामना विजयासाठी पूर्णपणे प्रयत्न करतात का नाही बघितले जाईल. कारण की दोन्ही संघांचा विचार केला तर पुरेपूर प्रतितोड उत्तर देणारे दोन्ही संघांमध्ये खेळाडू आपल्याला पाहायला भेटतात. त्याच खेळाडूंच्या माध्यमातून दुसरा सामन्यावर कुठला संघ वर्चस्व गाजवतो ते बघितले जाईल. श्री कुलस्वामी चषक 2026 आजच्या दिवसातील जर विचार केला तर 11वा सामना इथे खेळवला जात असताना आपल्याला पाहायला भेटते. आणि धावसंख्येचा विचार केला तर 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4 या आकड्यावर येऊन पोहोचलेली. आजच्या दिवसाचा विचार केला तर शेवटच्या सामन्यातील P1चं षटक हाताळत असताना साहिल शिंदे गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी नक्कीच सज्ज झाले होते. क्षेत्ररक्षणाने फेरबदल नक्कीच इथे आपल्याला पाहायला भेटतोय. कुठेतरी लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षण सजवले साहिल शिंदे या गोलंदाजाने आणि त्याच पद्धतीने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून इथे केला जातोय. आणि बघता बघता 2 धावसंख्या संघाच्या खात्यात, म्हणजे जर फलंदाजी करणारा संघ पारिजात संघाच्या खात्यात आपल्याला पाहायला भेटत आहे. आणि जर विचार केला तर आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झालाय. सुरेख स्कोररची भूमिका पार पाडत असताना मडवी मॅडम, त्याचप्रमाणे सागर सर ह्या स्पर्धेमध्ये, त्याचप्रमाणे यूट्यूबच्या माध्यमातून राहुल उलवेकर इथे आपल्याला पाहायला भेटत आहे. आजच्या दिवसामध्ये सुरेख यूट्यूबच्या माध्यमातून 185 देशात ही कुलस्वामी चषक 2026 नक्कीच आपल्याला इथे पाहायला भेटते. धावसंख्या फळकावं लागते ती 6 चेंडूच्या समाप्तीनंतर 6. जर पंचांचा विचार केला तर भगत सर, त्याचप्रमाणे आगसकर सर आणि मिसाळ सर आजच्या सकाळच्या सत्रापासून सुरेख पंचांची भूमिका पार पाडत असताना दिसतात. पूर्णपणे योग्य डिसिजन त्यांच्या माध्यमातून इथे दिले गेले आणि कुठलाही खेळाडूला कुठल्याही डिसिजनचा आक्षेप न घेता त्यांच्या माध्यमातून पुरेपूर डिसिजन त्यांना देण्याची मुभा ह्या चषकाच्या माध्यमातून दिली गेली होती. कारण की एक नावाजलेले पंच या स्पर्धेमध्ये नक्कीच पंचांची भूमिका पार पाडत असताना दिसत होते. आणि जरा विचार केला तर आजच्या दिवसात पूर्णपणे स्क्रीन बोर्ड हलट ठेवण्याचा प्रयत्न, पूर्णपणे लेखाजोखा ज्यांनी या स्पर्धेमध्ये ठेवला ते सागर सर, त्याचप्रमाणे नीता मडवी मॅडम यांचे मनापासून हार्दिक आभार. जर स्पर्धा जरी श्री कुलस्वामी चषक 2026 असली तरी पूर्णपणे मॅडम यांनी या स्पर्धेमध्ये वर्चस्व गाजवले. कारण की ह्या स्पर्धेमध्ये एकमेव महिला म्हणून नीता मॅडम यांनी या स्पर्धेमध्ये पूर्णपणे स्कोररची भूमिका पार पाडत असताना सहकार्य केले. त्यांचे मनापासून हार्दिक आभार. आणि आजच्या दिवसातील आणि नक्कीच ह्याआधी सरांनी उल्लेख केला होता येणाऱ्या पुढच्या वर्षी या स्पर्धेमध्ये एक संघ नक्कीच महिलांचा खेळताना दिसणार आहे. कारण की जर विचार केला तर सर्व क्षेत्रामध्ये महिला वर्चस्व गाजवत असताना दिसतात. आणि येणाऱ्या पुढच्या वर्षी या स्पर्धेमध्ये एक संघ नक्कीच महिलांचा या स्पर्धेमध्ये खेळत असताना दिसेल. सुरेख फटका, लॉफ केलेला फटका, दिशा दिली होती फटक्याला. आणि आजच्या दिवसातील
शेवटचा सामना जर विचार केला तर नक्कीच कुठला संघ कामगिरी करतो, कुठला संघ विजयाच्या दिशेने जातो. जर दोन्ही संघांचा विचार केला तर एक एक सामना विजय होऊन नक्कीच शिक्कामोर्तब केला होता सकाळच्या सत्रामध्ये. आणि संध्याकाळच्या सत्राचा विचार केला तर 2 धावसंख्या आताच्या वेळेला पाहायला भेटत आहे. सुरेख सुरेख गोलंदाजी आतापर्यंत पाहायला भेटते. अनिकेतच्या माध्यमातून 4-1 चौथा चेंडू फेकला गेला अनिकेत यांनी आणि चौथ्या चेंडूचा विचार केला तर एक धावसंख्या नक्कीच अनिकेतच्या माध्यमातून येथे पाहायला भेटली. आणि जर ओपनर बॅट्समॅनचा विचार केला तर एका साईडला येते प्रशांत आणि दुसऱ्या साईडला येते सौरभ शेलार. गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी पिवनचं षटक हाताळलं गेलं होतं. साहिल शिंदे यांनी 6 धावसंख्या दिली होती. आणि आता वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक हाताळत असताना 5 चेंडूंचा खेळ झालाय. डॉट चेंडूची समाप्ती होत असताना अनिकेत गायकवाड आपल्या गोलंदाजी मार्फत शेवटचा चेंडू कशा प्रकारे रन त्यागतो बघितले जाईल. शेवटच्या चेंडूला पहिला चेंडूचा विचार केला तर 2, दुसरा चेंडू डॉट, तिसरा चेंडू 2, चौथा चेंडू 1 आणि 5वा चेंडू डॉट. अशा प्रकारे शेवटचा चेंडू मारा करेला अनिकेत. बाउन्स टाकलेला चेंडू, सुरेख चेंडू, देखना चेंडू होता. पंचांचा इशारा आलाय, व्हाईट बॉल. अतिरिक्त धावसंख्या नक्कीच पंचांनी दंडवित केलंय गोलंदाजाला. आणि बघता बघता धावसंख्या कुठेतरी उसळी घेत असताना दिसत आहे. अनिकेत यांनी शेवटचा चेंडू नक्कीच उसळी घेत टाकलेला होता. हा चेंडू 1 बाउन्सचा इशारा पंचांच्या माध्यमातून इथे दिला गेला. म्हणजेच जर विचार केला तर ह्यानंतर जर कुठला 1 बाउन्स टाकला तर तो नो नक्कीच दिला जाईल. पण काय करतो बघितलं जाईल. शेवटचा चेंडू, सुरेख चेंडू, देखना चेंडू, लाजवाब चेंडू. चेंडूचे होते समाप्ती. अशा प्रकारे 6 चेंडूच्या समाप्तीनंतर 12 चेंडूची समाप्ती झाली. धावसंख्या स्क्रीन बोर्डला लागते ती 12 धावसंख्या. म्हणजे पहिल्या षटकाचा विचार केला तर 6, दुसऱ्या षटकाचा विचार केला तर 6. उर्वरित 12 चेंडूंमध्ये फलंदाजी करत असताना कशा प्रकारे कामगिरी करतो बघितले जाईल. पारिजात संघ प्रथम नाणेफेकी हरल्यानंतर फलंदाजी करत असताना गोलंदाजीचा विचार केला तर साहिल यांनी सुरेख गोलंदाजी केली. आताचा विचार केला तर अनिकेत गायकवाड यांनी सुरेख गोलंदाजी केली. आणि वैयक्तिक पहिलं संघाचं तिसरं षटक गोलंदाजी मार्फत गोलंदाज सज्ज होतोय तो शुभम. नवीन फलंदाजीसाठी नितीन वाडकर सज्ज झाले आहेत. काय करता बघितले जाईल. सुरेख फटका स्ट्रेटच्या पद्धतीने टोलवलेला आजच्या दिवसातील पहिला मोठा फटका पाहायला भेटतोय. चेंडू जाते आउट ऑफ द पार. सीमा रेष लगत 6 धावसंख्या. क्षेत्ररक्षाचा नक्कीच चांगला प्रयत्न केला गेला होता अनिकेतच्या माध्यमातून. पण चेंडू जातोय सीमा रेषेलगत 6 धावसंख्येमध्ये भर. सुरेख फटका सुरेख गोलंदाजी करत असताना दिसतोय तो शुभम. पहिल्या चेंडूला रनआउटची संधी साधली होती. दुसऱ्या चेंडूला फलंदाजाची दाद दिली जाईल. काऊ करण्याच्या दिशेने टोल्याला चेंडू. क्षेत्ररक्षण सज्ज. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न होतो का नाही. आणि तुतू मे डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न असेल. पण चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला भेटली.
आणि 2 धावसंख्या संघाच्या खात्यात पाहायला भेटल्या. आणि जर विचार केला 2 षटक 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावं लागते ती 1 बाद 21 धावसंख्या. म्हणजेच फलंदाजी मार्फत दोन्ही फलंदाज पूर्णपणे कामगिरी करत असताना दिसत आहे. डीप मिड विकेटचं क्षेत्ररक्षण देते. क्षेत्ररक्षण करत असताना 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न काय होतो बघितले जाईल. आणि पंचांचा इशारा आहे ते 1 शॉट. म्हणजेच कुठेतरी फलंदाज कुठेतरी धाव काढण्याचा अति घाई करत असल्यामुळे ही चुकी त्यांच्या माध्यमातून सातत्याने पाहायला भेटली आजच्या दिवसामध्ये. जिथे 2 धावसंख्या आहे तिथे एकच धावसंख्येवर समाधान मानावं लागते फलंदाजाला. आणि धावसंख्या आता फडकावं लागते ती 22 रन्स. 1 धाव पूर्ण. क्षेत्ररक्षण कुठेतरी बी झालं, चुकी झाली क्षेत्ररक्षकाकडनं. पण त्या चुकीचा पुरेपूर फायदा उचलताना दिसला थ्रो केल्यानंतर. आणि धावचीत बाद झाला तो नितीन वाडकर. घाई करण्याचा प्रयत्न नक्कीच फलंदाजांच्या माध्यमातून इथे केला गेला होता. कॉलिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटली नाही उचित. त्यामुळे कुठेतरी नितीन वाडकर याला तंबूचा रस्ता परतावा लागला. आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज फलंदाजीसाठी सज्ज होत असताना करायचे. बॅट्समन थोडंसं स्पीडअप करायचे. अंधार होत चालला. आपल्याला बॉलिंग करायची नंतर थोडंसं स्पीडअप करायचे. युवराज चला थोडं धावायचंय. बॅट्समन नवीन फलंदाज युवराज कशा प्रकारे कामगिरी करतात बघितले जाईल. युवराज म्हटलं तर 1 धावसंख्या फळकावं लागते ती 23 रन्स. लॉस ऑफ 2 विकेट. 5 चेंडूंचा खेळ झाला. शेवटचा चेंडू सुरेख चेंडू. लाजवाब गोलंदाजी आतापर्यंत पाहायला भेटते. जर 18 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या फळकावं लागते ती 23 डॉट. चेंडूची समाप्ती झाली. शेवटचं षटक स्लॉगवरचं षटक. अजून एक ओव्हर समाप्त झालेली. चला पुढची ओव्हर स्पीडअप करायचे. हॅलो पंच साहेब ते अलाउड नका करू. चला शेवटचं षटक late स्लॉगवरचं होतंय. षटक असेल. आतापर्यंतचा विचार केला तर 18 चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या फळकावं लागते ती 23. शेवटचं षटक कुठला गोलंदाजीसाठी सज्ज होते बघितले जाईल. श्री कुलस्वामी ब या संघाचा जर आजच्या दिवसाचा विचार केला तर श्री कुलस्वामी संघ हा एक सामना विजय झाला. त्याचप्रमाणे पारिजात संघ एक सामना विजय झाला. दुसरा विजयाचा पारडा कोणाचा जड होतो बघितले जाईल. सुरेख फटका पॉइंटच्या दिशेने नक्कीच टोलवला. 1 धाव पूर्ण. दुसरा धावसंख्येचा प्रयत्न. चांगली रनिंग द बिटवीन द विकेट पाहायला भेटते. ज्याप्रमाणे चित्ता धावतो ना त्याचप्रमाणे आता संध्याकाळच्या सत्रात कुठेतरी युवराज येथे धावत असताना दिसला. आणि 2 धावसंख्या संघाच्या खात्यात येथे देत असताना दिसला. 2 धावसंख्या नक्कीच संघाच्या खात्यात येथे देत असताना दिसला. आणि बघता बघता सुरेख फटका. लाजवाब फटक्यांची आतेशबाजी आतापर्यंत पाहायला भेटते. क्षेत्ररक्षकाकडून कुठेतरी गफलत होत असताना दिसला. 1 धाव पूर्ण. 2 धाव पूर्ण. आणि एक्क्या दुक्क्याने का होईना फलंदाजी करणारा संघ म्हणजेच पारिजात कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड संघ हा फलंदाजी करत असताना आतापर्यंत दिसत आहे. गोलंदाजीचा विचार केला तर श्री कुलस्वामी ब हा संघ पूर्णपणे वर्चस्व गाजवतो का नाही बघितले जाईल या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये. कारण की प्रतितोड उत्तरं देण्याची क्षमता दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत पाहायला भेटत आहे. डॉट चेंडूची होते समाप्ती. अशा प्रकारे 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाले. उर्वरित 3 चेंडूंमध्ये निखिल कशा प्रकारे गोलंदाजी करतो. आणि फलंदाजाचा विचार केला तर फलंदाजी करत असताना युवराज आणि प्रशांत कशा प्रकारे फलंदाजी करतो. जर प्रशांत याचा विचार केला तर 2-2 या धावसंख्येवर नक्कीच संघासाठी आपली पूर्णपणे कामगिरी करत असताना स्लो फुलटॉस टाकलेला चेंडू. उंची जास्त लांबी ही कमी. क्षेत्ररक्षण तेथे सज्ज. अनिकेत गायकवाड ज्याने सुरेख क्षेत्ररक्षणाची भूमिका पार पाडली. सुरेख गोलंदाजी केली. नक्कीच लाजवाब क्षेत्ररक्षण करत असताना अनिकेत गायकवाड बॅक टू द पवेलियन जात असताना फलंदाजी मार्फत. चला फलंदाज न्यू पॅटर्न नवी फलंदाज. चला धावत या प्लीज.
चला चला. स्पीडअप करा प्लीज, विनंती असेल बॅट्समॅन. बॅट्समन बॉलर्स आहेत दोन्हीला विनंती आहे, आपल्याला अजून एक इनिंग खेळायची आहे, थोडंसं स्पीडअप करायचंय. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. राहुल नवीन फलंदाजीसाठी सज्ज झालाय तो राहुल जगताप. कशा प्रकारे शेवटचे 2 चेंडू फेस करतो आपल्या फलंदाजी मार्फत. गोलंदाजाचा विचार केला तर निखिल 5वा चेंडू घेऊन येतोय, फिरकवण्याचा प्रयत्न केलाय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न होईल का नाही, आणि नक्कीच दुसऱ्या धावसंख्येचा कुठलाही प्रयत्न केला गेला नाही, कारण की दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न करत असताना कुठेतरी थांबून ठेवलं गेलं फलंदाजाला. शेवटचा चेंडू कशा प्रकारे रणनीती आखतात बघितले जाईल फलंदाज आपल्या फलंदाजी मार्फत. शेवटचा चेंडू स्लो टाकलेला चेंडू, शेवटच्या चेंडूला दिशा दिली. काऊ करण्याचं क्षेत्ररक्षण तिथे सज्ज. सुरेख झेल पाहायला भेटली, आणि बघितलं तर शेवटच्या चेंडूला मोहरा बाद झाला. धावसंख्या 24. चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावं लागते ती. चला पारिजात आपण लगेच 28 फिल्डिंग लावायची. विजयासाठी गरज कुलस्वामी असेल ती चला, 29 कुलस्वामी धावसंख्या. संघाने चला बाहेर यायचंय. कुलस्वामी आपले बॅटिंग लगेच चालू करून घ्यायचे. अनिकेत अनिकेत बॉल घे. धावसंख्या 28. विजयासाठी गरज असेल ती 29 धावसंख्येची. चला स्पीडअप करा प्लीज. स्पीडअप करा. चला पारिजात आपले खेळाडू पाठवून घ्या आतमध्ये लगेच. कुलस्वामी काका ती चला चला स्पीडअप करा प्लीज, विनंती असेल. विजयासाठी गरज असेल 24 चेंडू आणि 29 धावसंख्या. 24 चेंडू 29 धावसंख्या म्हणजेच सरासरीचा विचार केला तर 7च्या सरासरीने जरी संघ खेळत असताना दिसला, 7.25च्या सरासरीने जरी संघ खेळला तरी कुठेतरी विजयाच्या उंबरठ्यावर जाऊ शकतो. पण झटकेपट विजय मिळवायचा असेल तर एक मोठा फटका प्रति षटकामागे लगावलं तर नक्कीच हा सामना नक्कीच खिशात टाकू शकतात श्री कुलस्वामी हा संघ. पण पारिजात संघाचा विचार केला तर तेवढ्याच ताकदीने तेवढ्याच जोशामध्ये गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करेल, कारण की जर संघांचा विचार केला तर एक एक सामना आजच्या दिवसामध्ये विजय झालाय. दुसरा सामना कुठला संघ आपल्या खिशात टाकतो आणि 2 सामन्याचा मानकरी ठरतो बघितले जाईल. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, पाहत राहा श्री कुलस्वामी चषक 2026 पर्व 4. नक्कीच आजच्या दिवसाचा विचार केला तर 11वा सामना येथे नक्कीच खेळवला जात आहे. स्पीडअप करा प्लीज, विनंती असेल. चला पारिजातक फिल्डिंग लावून घ्यायची. आपल्याला 20 मिनिटं आहे. 20 मिनिटांमध्ये आपण पूर्ण सामना संपवायचा आहे. फलंदाजीसाठी येतोय अनिकेत गायकवाड आणि आजचा बर्थडे बॉय एकनाथ गुंजाळ. पारिजात संघाला विनंती आहे, आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. चला स्पीडअप करा प्लीज. 24 चेंडू आणि 29 धावसंख्येची गरज. 24 चेंडू 29 धावसंख्या. जर संध्याकाळच्या सत्राचा विचार केला तर एक चांगलं मैदान आपल्याला ह्या नवी मुंबईच्या माध्यमातून लाभले गेलेलं, आणि ह्या मैदानाचा विचार केला तर नवी मुंबईतील सर्व मोठे स्पोर्ट्स विचार केला तर या मैदानावर नक्कीच खेळले जातात. आणि त्या ह्या मैदानावर खेळण्यासाठी आम्हाला ज्यांनी मदत केली त्यांचे या सर्वांच्या माध्यमातून हार्दिक आभार व्यक्त करतो, कारण की हे मैदान मिळणं खूप कठीण असतं, कारण की ह्या मैदानासाठी खूप विनवणी करावी लागते. आणि पण ह्या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला कोणी ह्या स्पर्धेसाठी हे मैदान मिळवून दिले त्यांचे मनापासून हार्दिक आभार. पहिला चेंडू सन्मान दिलाय पहिल्या चेंडूला फलंदाजी करत असताना अनिकेत गायकवाड या फलंदाजाने, कारण की 29 धावसंख्याचा प्रयत्न करत असताना पहिल्या चेंडूला सन्मान दिला गेला, कारण की 29 धावसंख्या करत असताना कुठेतरी रणनीती आखली असेल श्री कुलस्वामी या संघाने, कारण की आधीच्या सामन्याचा विचार केला तर दोन्ही चांगले संघ या स्पर्धेमध्ये खेळत असताना दिसत होते, आणि दोन्ही संघ एक एक सामना विजय होऊन दुसरा सामना खेळत असताना स्लो बाउन्स केलेला चेंडूला दिशा दिली.
लाजवाब क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. क्षेत्ररक्षक अमोलच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पाहायला भेटली आणि बघता बघता मोठा मासा मोठा फलंदाज बाद होत असताना अनिकेत बॅक टू द पवेलियन. बर्थडे बॉय काही करू शकला नाही आणि आजच्या दिवसामध्ये नक्कीच त्याचा अभिष्ट चिंतन सोहळा आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून पार केला जाईल. पण आता वळूया पुन्हा एकदा क्रिकेटच्या सत्रामध्ये. 2 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या फळकावं लागते ती एक बाद 1 धावसंख्या. P1चा षटक जोरकस मारण्याचा प्रयत्न. गोलंदाजाची दाद दिली जाईल. पहिला चेंडू अनिकेत यांनी सन्मान दिला. दुसरा चेंडूला एकनाथ मारण्याचा प्रयत्न केला गेला होता पण स्लो बाउन्स केलेला चेंडू कुठेतरी बॅटीला मारण्याचा स्पर्श करून गेला क्षेत्ररक्षकाच्या हातात. अमोलच्या हातात आणि पहिला मोरा बाद होण्यात यशस्वी झाला तो एकनाथ. एकनाथाची जागा भरून काढण्यासाठी नितीन. पुन्हा एकदा निखिल. खराब थ्रो. जिथे 1 धावसंख्या होती तिथे कुठेतरी आता संध्याकाळच्या सत्रात अशी रणनीती खराब थ्रोची रणनीती आखली गेली आणि मेजवानी देण्याचा प्रयत्न इथे पाहायला भेटला. 2 धावसंख्या ते आता पाहायला भेटला संघाच्या खात्यात. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. पहिल्या चेंडूला 1 धावसंख्या. दुसऱ्या चेंडूला बाद झाला तो एकनाथ आणि तिसरा चेंडू घेऊन आला होता गोलंदाज प्रशांत. गोलंदाजी मार्फत तिसऱ्या चेंडूला 2 धावसंख्या. चौथा चेंडू प्रशांत वाडकर. जोरकस मारण्याचा प्रयत्न आणि क्लीन बोल्ड होत असताना दिसतोय तो निखिल. आपल्या फलंदाजी मार्फत लेफ्ट हँड बॅट्समन जोरकस मारण्याचा प्रयत्न केला गेला पण अयशस्वी झाला. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या कुठेतरी स्थिर ठेवली ती गोलंदाजी करणारा गोलंदाज प्रशांत वाडकर. सुरेख गोलंदाजी आतापर्यंत. कारण की संध्याकाळचं सत्र कुठेतरी चेंडू ट्रॅव्हल होण्यात अडथळा नक्कीच निर्माण होईल. कारण की सकाळच्या सत्राचा विचार केला तर खेळपट्टीवर आणि खेळ मैदानावर असलेले दव आणि त्यामुळे कुठेतरी सकाळच्या सत्रात धावसंख्या उभारण्यात अयशस्वी झाले होते. पण संध्याकाळच्या सत्राचा विचार केला तर संत गतीने कुठेतरी सामना येथे पाहायला भेटतोय. थंड वातावरणाचा जाणवा आता आपल्याला पाहायला भेटतो आणि त्याच जाणव्यामुळे कुठेतरी चेंडू ट्रॅव्हल होण्यात अडथळा निर्माण होईल. कारण की ज्यावेळी संध्याकाळचं सत्र 5च्या नंतर ज्या नाईटचं स्पर्धा असतात त्यावेळी कुठेतरी अडथळा निर्माण होतो चेंडूचा षटकाराच्या दिशेने लगावण्यासाठी. पण त्याच प्रवाहाने जर खेळण्याचा प्रयत्न केला तर कुठेतरी यश संपादित होऊ शकते फलंदाजाला. पण आताचा प्रयत्न कशा प्रकारे करतात बघितले जाईल. फलंदाजी मार्फत फलंदाज सज्ज असताना सुरेख चेंडू. देखना चेंडू. लाजवाब गोलंदाजी आता पाहायला भेटते. गोलंदाज प्रशांतच्या माध्यमातून 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. शेवटचा चेंडू P1च्या षटकातील कशा प्रकारे रणनीती आखतो कशा प्रकारे हाताळतो बघितले जाईल. फलंदाजी मार्फत लेफ्ट हँड बॅट्समॅन सचिन. प्रशांत वाडकर मारा करीला. सचिन फलंदाजी मार्फत फिरकवण्याचा प्रयत्न. सुरेख चेंडू. देखना चेंडू. ओव्हरची होते समाप्ती. 6 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावं लागते ती 2 बाद 3 धावसंख्या. लाजवाब गोलंदाजी पाहायला भेटे. शेवटच्या सामन्याचा विचार केला तर अष्टपैलू खेळाडू नक्कीच प्रशांत वाडकर. पहिला चेंडू 1. दुसरा चेंडू मोहरा बाद. तिसरा चेंडू 2 धावसंख्या. चौथा चेंडू मोहरा बाद. 5वा चेंडू डॉट. 6वा चेंडू डॉट. अशा प्रकारे 6 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3. 2 बाद 3. उर्वरित 18 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती 26 धावसंख्येची. 18 चेंडू आणि 26 धावसंख्या म्हणजे प्रति षटकाचा विचार केला मॅडम 6च्या सरासरीने नक्कीच संघाला कुठे 9च्या सरासरीने नक्कीच संघाला कुठेतरी खेळायला गेलं. गोलंदाजी मार्फत गोलंदाज सज्ज झालेत. युवराज.
फिरकवलेला चेंडू थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षण नक्कीच कुठेतरी गफला झाला, पूर्णपणे साथ भेटली अनिकेत याला. झेलची संधी होती पण थर्ड मॅनच्या दिशेने टोलवला गेलेला हा फटका मैदानाची साथ अनिकेतला आणि 2 धावसंख्या घेण्यात काही रोखू शकला नाही अनिकेत गायकवाड या फलंदाजाला. बघता बघता 2 धावसंख्येमध्ये भर धावसंख्या फळकावी लागते ती 5 या आकड्यावर. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना युवराज गोलंदाजी मार्फत सज्ज आहे. फलंदाजी मार्फत उंच पुरा फलंदाज पुन्हा एकदा अक्रॉस घेण्याचा प्रयत्न. चेंडूचे होते समाप्ती म्हणजेच चेंडू डॉट इथे फेकला गेला. अशा प्रकारे 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिर ती 5 या आकड्यावर. अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न सातत्याने इथे अनिकेतच्या माध्यमातून इथे केला जातो पण कुठेतरी अडथळा निर्माण करतोय गोलंदाज फलंदाजासाठी. तिसरा चेंडू युवराजाचा सुरेख फटका, चांगली फलंदाजी पाहायला भेटते आणि चेंडू जातोय दणदण करीत सीमारेषे लगत 4 या धावसंख्येसाठी. सुरेख फलंदाजी आता कुठेतरी तिसऱ्या चेंडूला पाहायला भेटते. अनिकेतच्या माध्यमातून धावसंख्या 9 या आकड्यावर येऊन पोहोचलेले युवराज टू अनिकेत. फिरकवलेला चेंडू आता नक्कीच पूर्णपणे प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नाला यश मिळालं आणि बघता बघता चेंडू जातोय बॅक टू बॅक. दुसरा चौकार 4 धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या द्वारे आकड्यामध्ये स्क्रीन बोर्डला लागते ती 1313 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. म्हणजे 13 धावसंख्या आतापर्यंत स्क्रीन बोर्डला लागलेल्या आहेत आणि 2 मोहरे नक्कीच बाद झालेले आहेत. 29 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आतापर्यंत कुठेतरी रणनीती आखली गेली होती आणि त्याच रणनीतीवर खेळत असताना अनिकेत गायकवाड आपल्या फलंदाजी मार्फत. युवराजाचा विचार केला तर 2 चेंडू युवराजचे होते आणि आताचा विचार केला तर 4 चेंडूंमध्ये बॅक टू बॅक 2 मोठे फटके यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्या ते अनिकेत गायकवाड यांनी. युवराजाचा पुढचा चेंडू मारा करील पुन्हा एकदा अनिकेत. स्लो टाकलेला चेंडू कार्पेट पद्धतीने नक्कीच टोलवलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षण तिथे सज्ज. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आणि तो प्रयत्न यशस्वी केला गेला कारण की अनिकेत यांनी पूर्णपणे जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे. कारण की आतापर्यंत विचार केला तर चांगली रणनीती सकाळच्या सत्रापासून केली नव्हती पण आताच्या संध्याकाळच्या सत्राचा विचार केला तर स्वतःच्या खांद्यावर धुरा सांभाळताना दिसत आहे तो अनिकेत गायकवाड. सुरेख फटका, लॉफ केलेला फटका काऊ करण्याच्या दिशेने. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न. चांगली रनिंग द बिटवीन द विकेट पाहायला भेटते. बघता बघता 2 धावसंख्या येथे सचिन आणि अनिकेतच्या माध्यमातून पाहायला भेटते. 12 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावी लागते ती किती झाली मॅडम 17 धावसंख्या. उर्वरित 12 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती 12 धावसंख्येची म्हणजे 12 चेंडू 12 धावसंख्या. 2 मोठे फटके संघाला झटकेपट विजय. जर विजयाच्या दिशेने जायचं असेल तर काहीतरी करामत नक्कीच करावी लागेल. चला स्पीडअप करा प्लीज. पारिजात संघ 12 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज. गोलंदाजी मार्फत दिप्लेश सज्ज झालाय. वैयक्तिक पहिलं संघाचं तिसरं षटक दिप्लेश. लेफ्ट हँड बॅट्समॅन सचिन औटी फलंदाजी मार्फत सज्ज असताना 12 चेंडू 12 धावसंख्या करण्यासाठी फलंदाजी मार्फत फलंदाज सचिन औटी. कार्पेट पद्धतीने नक्कीच हा फटका सजवला. 1 धाव नक्कीच पूर्ण केली गेली सचिनने आपल्या संघासाठी वैयक्तिक खात्यासाठी. आता कशा प्रकारे कामगिरी करतात बघितले जाईल. अनिकेत जर अनिकेताचा विचार केला तर वैयक्तिक 14 धावसंख्येची खेळी 15 धावसंख्येची खेळी करत असताना दिसते आपल्या संघासाठी. 13 धावसंख्येची खेळी करत असताना दिसते आपल्या संघासाठी. दिप्लेश आणि अनिकेत. सुपला शॉट नक्कीच इथे पाहायला भेटला आणि चेंडू जातोय दन 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 करीत क्षेत्ररक्षकाच्या जवळ.
तोपर्यंत घेतलेली एक धावसंख्या नक्कीच सुरेख फटका लगावला गेला होता. फटक्यामध्ये ताकद कमी होती. जर ताकदीचा उपयोग केला असता तर नक्कीच कुठेतरी हा चौकाराच्या दिशेने जात असताना दिसला. पण क्षेत्ररक्षक त्याच पद्धतीने चांगलं पाहायला भेटलं. जिथे 4 धावसंख्या होती तिथे फक्त एकच धावसंख्या पाहायला भेटली. उंचावलेला चेंडू, क्षेत्ररक्षण तिथे सज्ज आणि झेलची संधी, सुरेख झेल पाहायला भेटला क्षेत्ररक्षकाकडनं प्रशांतच्या माध्यमातून. प्रशांत याचा विचार केला तर एक चांगला अष्टपैलू खेळाडू नक्कीच पाहायला भेटतो. गोलंदाजी सुरेख करतो, क्षेत्ररक्षणही सुरेख करतोय आणि फलंदाजीही सुरेख करतोय. पण आता जर विचार केला तर कुठेतरी मोहरा बाद होत असताना दिसला या आत्ताच्या घडीला. म्हणजेच 9 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती 10 धाव पाहिजे असेल ना? 10 पाहिजे असेल. 9 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज. 9 चेंडू 10 धावा, 10 धावा 9 चेंडू. दरम्यानच्या कालावधीमध्ये श्री कुलस्वामी चषक 2026 साठी कुलस्वामी संस्थेचे संचालक श्री विजुनाना शेळके आपणही आलात. आपले सहर्ष स्वागत. आपण स्टेजवर थांब. सचिन याची जागा भरून काढण्यासाठी शुभम पोकरकर इथे फलंदाजीसाठी सज्ज झालाय. काय करतो बघितले जाईल. शुभम 9 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज असताना गोलंदाजी मार्फत गोलंदाज सज्ज. सुरेख फटका, क्षेत्ररक्षण तेथे सज्ज. 2 क्षेत्ररक्षणा भेदून गेलेला हा चौकार 4 या धावसंख्येसाठी भर. आणि बघता बघता येता येता चांगला समाचार ठोकला तो शुभम याने आणि संघाची धावसंख्या 4 ने भर पडली. धावसंख्या फळकावं लागते ती 23 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट. म्हणजे आतापर्यंतचा विचार केला तर 6 धावसंख्येची गरज असेल. पण पारडं अजून जड आहे. गोलंदाजाचा विचार केला तर सुरेख आतापर्यंतचं गोलंदाजी पाहायला भेटते. पहिल्या चेंडूला 1, दुसऱ्या चेंडूला 1, तिसरा चेंडू मोहरा डाट आणि चौथ्या चेंडूला कुठेतरी घातपात पाहायला भेटला 4 धावसंख्येमध्ये. 5वा चेंडू. आता पंचांचा इशारा आलाय, वाईड बॉल. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर धावसंख्या 24. समीकरण चेंज होत असताना 8 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज. 8 चेंडू आणि 5 धावसंख्या. स्ट्रेट मारलेला चेंडू, उत्तुंग असा चेंडू जातोय 1 बाउन्स सीमा रेषेलगत. 4 धावसंख्या. शॉट. शेवटचा अच्छी शॉट. नक्कीच करारा शॉट वहां पे बाउंड्री लाइन के बाहर 4 रन के लिए गेंद. नक्कीच शेवटचा एक धावसंख्या काढण्याचा प्रयत्न कोण करतो बघितले जाईल. आणि फिरकवलेला चेंडू, चेंडूला दिशा दिली आणि विजयी संघ म्हणजेच श्री कुलस्वामी ब संघ, संघाचे हार्दिक अभिनंदन. आणि आजच्या दिवसातील दुसरा सामना नक्कीच विजयाच्या दिशेने घेऊन जात असताना श्री कुलस्वामी संघाचे हार्दिक मनापासून हार्दिक आभार.